सदर कादंबरीचे वाचन करण्याची संमती डॉक्टर श्री शिरीष धारप यांच्याकडून घेतलेली आहे. जे लोक अशिक्षित आहेत, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशा लोकांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. नारायण धारप हे नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला नारायण धारपांच्या थरारक साहित्याची ओळख करून देणे, हेच आमचे ध्येय आहे. सदर कथेचे मालकी हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व अघोर मैफिल स्टोरीटेलर चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. शांत आणि गाढ झोपेनंतरची सकाळ फारच प्रसन्न होती. घड्याळात 6:30 वाजले होते. 7:15 निघूया, रघुमामा म्हणाला होता. तिला घाई करायला हवी होती. बाथरूममध्ये गरम पाणी होतं. कदाचित आधी कोणीतरी स्नान केलं असेल. तिने स्नान वगैरे उरकलं आणि कपडे करूनच ती खाली आली. स्वयंपाकघरात रघुमामा आणि रखमा दोघंच होते. वाह, रेडी, फारच छान, रघुमामा म्हणाला. रखमाने टेबलावर नाश्ता तयार ठेवलाच होता. आई बाबा अजून नाही उठले? सोनालीने विचारलं. त्यांना काल रात्रीच सांगितलं आहे की आज सकाळी जाणार आहे म्हणून. झोपू दे की त्यांना. तुझं खाणं झालं की आपण निघूच. 7:30 वाजता जीप निघाली. हवा अतिशय प्रसन्न होती, पण वाडी जेमतेम अर्धा मैल मागं गेली होती. मग तिथले आणि या हवेत असा काय मोठा फरक होता? नाही, तिच्या मनाच्या प्रसन्नतेचं कारण वेगळंच असलं पाहिजे. कदाचित सदा सर्वदा नजरेसमोर असणारं ते दुसरं घर नजरेआड गेल्यानेही असेल, कारण त्या घराचं सानिध्यच मनावर सतत एक प्रकारचा दबाव आणत असलं पाहिजे. आता तिच्या मनात विचार आला. वडिलांच्या काकांच्या आत्महत्येनंतर आता कितीतरी वर्ष, दशकच म्हणा, तिची आजी, रखमा, आई, बाबा वाडीवर राहत आहेत, येत जात आहेत. केवळ 24 तासातच जर तिला असा भयानक अनुभव येऊ शकतो, तर ते सर्व इतके वर्ष त्यापासून अलिप्त कसे राहू शकतील? आज ना उद्या त्यांच्याकडून ते जाणून घ्यायलाच हवं. पण हेही खरं होतं की ते सर्व त्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले होते. बाबा तर वाडीतच राहणारे, आईसुद्धा श्रीवर्धनची म्हणजे जवळचीच, आणि रघुमामाबरोबर कदाचित वाडीवर येतही असेल. तेव्हा काही गोष्टी गृहीत धरण्याची त्यांच्या मनाची घडण झाली असली पाहिजे. ही संपूर्ण नवखी, म्हणूनही कदाचित ते तिच्यापासून काही गोष्टी मागे ठेवत असतील. त्यामागे अर्थात तिच्या हिताचाच विचार होता. वाटेत 8-10 इंचाच्या पाण्याच्या 500-700 फुटांचा पट्टा होताच. जीपमधून जोराने गेली तेव्हा दोन्ही अंगांना चमचमत्या पाण्याच्या कमानींची कारंजी उसळली. सूर्य योग्य ठिकाणी असावा, कारण त्या तुषारात मनमोहक इंद्रधनुष्याची कमान दिसत होती. कॅमेरात फिल्म असती तर तिने खासच एक फोटो घेतला असता. गाडी हमरस्त्याला लागली. रस्त्यावर वाहनांची वर्दळ फार नसली तरी त्यांचा एकांत संपला होता. जीप, ट्रॅक्टर, एसटी बस, मधूनच एखादी बैलगाडी, शिवाय अनेक दुचाकी वाहने. रघुमामाच्या घरापाशी जीप पोहोचली तेव्हा 8:15 झाले होते. एव्हाना चांगलाच उकाडा जाणवायला लागला होता. जीपचा आवाज ऐकून मामी बाहेर आली. सोनालीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एकदम स्वागताचं हास्य आलं. सोनाली खाली उतरताच तिचे दोन्ही हात हातात घेऊन मामी म्हणाली, छान झालं यांच्याबरोबर आलीस ती. मुंबईतला व्यवसाय रघुमामानं थोरल्या मुलाच्या हाती सोपवला होता आणि तो आणि मामी श्रीवर्धनला आपल्या मूळ घरात येऊन राहिले होते. आर्थिक स्थिती उत्तम होती. रघुमामा तसा व्यवहारी आणि लोकप्रिय होता. आंब्याच्या, सुपारीच्या, नारळाच्या व्यापारात अडत्याचं काम तो करायचा. केवळ पैसा मिळवणं हेच एकमेव ध्येय नसल्याने, पैशांची तशी गरजही नसल्याने त्याचा व्यवसाय उत्तम चालत होता. कोणाची बांधलकी नाही, येणी नाही, उधारी नाही, पुन्हा मागे काही व्याप नाही. सोनालीला पूर्वीची मामी आठवत होती. त्या मानानं आता ती चांगली सुधारली होती. त्या दोघींना दाराशी सोडून रघुमामा निघाला. जाताना त्याने सोनालीला तिचा तो फिल्म रोल आठवणीने मागून घेतला. त्या दोघी आत आल्या. रघुमामाचं घर 1 मजलीचं होतं, पण प्रशस्त होतं. अंगणात नारळ, पोफळ, अळू, अननस यांची झाडं होती. सर्वत्र आढळणारा मांडवही होता. मांडवाखालची जमीन धोपटून सारवून छान केली होती. ओसरीवर झोपाळा होता. मामी आणि सोनाली त्या झोपाळ्यावरच बसल्या. मामी, तिथे वाडीवर आले तेव्हा वाटलं होतं तू, दादा, वहिनी सगळे भेटतील, मजा येईल एकत्र राहायची. सोनाली, वाडीवर अगदी काही कार्य निघालं तरच मी जाते बघ, आणि कार्य उरकलं की यांच्या मागे लागून त्यांना मला इथे आणून सोडायला लावते. त्यावरून कितीतरी वेळा आमच्यात वाद झाले आहेत. दादा वहिनीही राहत नाहीत का वाडीवर? मामी काहीच बोलली नाही. मला माहीत आहे त्याचं कारण.
सोनाली म्हणाली. तरीही मामी काहीच बोलली नाही. त्या दुसऱ्या घरामुळेच ना, सोनालीने विचारलं. आता कशाला त्यावर चर्चा हवी? मामी विषय बदलत म्हणाली. आता काय इथेच राहणार आहेस ना, का परत जायचा विचार आहे? अजून काही ठरवलं नाही. बाबांच्या मते मी आता विवाहयोग्य झालेली आहे. मधल्या शब्दावर जोर देत सोनाली हसत म्हणाली. तिकडे काही ठरवलं वगैरे नाहीस ना? मामीही थट्टेने म्हणाली. अगं मामी, आता तर 24वा लागत आहे मला. खरं तर लग्नाविषयी मी विचारही केलेला नाही. अर्थात मला मान्य आहे की फार उशीर करायला नको, पण अजून एखादं वर्ष तरी अशी स्वतंत्रपणे राहीन म्हणते. बाबांनी काही स्थळ वगैरे सुचवलं नाही का? त्यांनी सुचवलं नाही, पण त्यांच्या अनेक मित्रांनी आणि आईच्याही ओळखीतल्यांनी स्थळं सुचवली आहेत. खरंच तुझ्यात काय कमी आहे गं? रूप आहे, शिक्षण आहे, बुद्धी आहे. म्हणजे लग्नाच्या बाजारात चांगलीच किंमत येईल म्हणतेस. पण मामी काही बोलणार तोच तिचा हात धरून सोनाली म्हणाली. मामी, अगं मी थट्टेत बोलते आहे गं. मला माहिती आहे आई बाबा अगदी लिबरल विचारांचे आहेत. माझ्या कोणत्याही निर्णयाला ते विरोध करणार नाहीत आणि अशी स्थळं पाहून त्यातला त्यात योग्य असा जोडीदार निवडण्यावाचून त्यांना दुसरा मार्गही नाही. मला सगळं समजतं गं, पण एवढ्यात काही निर्णय घ्यायला नको एवढंच मनाशी ठरवते आहे. आता सांग, तुमचं कसं काय चाललं आहे? आम्ही काय, आता आराम, दुसरं काय आहे. फारच कंटाळा आला तर मी जाते मुंबईला मुलाकडे. यांना इथंच राहायला आवडतं आणि इतके दिवस ती वाडी होती ना, आजी एकटीच होती तिथं. तसे तुझे बाबा महिन्या दीड महिन्याकाठी चक्कर टाकायचे, पण यांची तर दर आठवड्याला चक्कर असायचीच. वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून जात आहेत तिथे. त्यांना ते घर आपल्या घरासारखं वाटतं बघ. आठवड्याला जातील, काय हवं याची यादी आणतील, मग पुन्हा जाताना सगळं काही बरोबर घेऊन जातील. पण तू मात्र कधी जायची नाहीस त्यांच्याबरोबर? सोनाली म्हणाली. मामी गप्प बसली. त्यावरून सोनालीने जो काय घ्यायचा तो बोध घेतला. मामी आत कामाला गेली. सोनालीने गेल्या 3-4 दिवसातली इंग्रजी मराठी वर्तमानपत्र गोळा करून आणली आणि ती झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या वाचत बसली. जागतिक राजकारण, अर्थकारण, क्रीडा, छंद हे सर्व विषय ती नियमितपणे वाचत आली होती. चांगल्या सिनेमांबद्दल जरी तिला आवड होती, तरी नटनटींच्या वैयक्तिक जीवनात तिला काडीचंही कुतूहल नव्हतं. त्यांच्या आवडीनिवडींचं आणि विक्षिप्तपणाचं कौतुकही नव्हतं. स्वतःबद्दल तिला रास्त अभिमान होता आणि देखाव्यावर भुलणाऱ्यांपैकी ती नव्हती. किंवा केवळ समवयस्कांची आवड वा फॅशन म्हणून प्रवाहपतितासारखं ते स्वीकारायलाही ती तयार नव्हती. आयुष्य एकसुरी नसावं यावर तिचा कटाक्ष होता आणि हा स्वभावच होता. कुणासाठीही मुद्दाम घेतलेली पोज नव्हती. तेव्हा वर्तमानपत्र वाचण्यात तिला खरी गोडी होती. रकाने भरण्यासाठी लिहिलेला, लोकांच्या आवडीनिवडींना खतपाणी घालणारा मजकूर कोणता आणि खरा अभ्यास करून लोकांच्या खऱ्या प्रबोधनासाठी लिहिलेला मजकूर कोणता, याची तिला चांगली पारख होती. वाचताना तो विवेक सतत मनात असे. मामी ग्लासमध्ये काहीतरी घेऊन आली. काय आहे ग? सोनालीने विचारलं. घे तर खरी, मग सांग. मामी ग्लास पुढे करत म्हणाली. सोनालीने ग्लास हातात घेतला आणि जरा बेतानेच तोंडाला लावला. आमसुलाचं सार, इतकं चविष्ट? हो, हे थट्टेने म्हणतात सुद्धा. त्यांच्या या अळणी सुपाऐवजी हे चवदार सार जेवणाआधी द्यावं. मामी तिच्या शेजारी बसत म्हणाली. काय करणार आहेस जेवायला? सोनालीने विचारलं. आता जेवायला बसलीस की पाहशीलच? हे कुठे गेले आहेत? मला सांगून गेले नाहीत. ते आले की बसूयात जेवायला. उशी आणून देऊ का? पडायचं असेल तर खुशाल पडून राहा. काही नको, बस इथेच, जरा बोलूया. आणि आधीच वचन देते, त्या वाडीवरच्या दुसऱ्या घराचा विषयही काढणार नाही. तुझी आजी जरा विलक्षणच बाई होती सोने, मामी म्हणाली. तुझ्या वडिलांनी तिला पुण्याला चालायला किती आग्रह केला, पण तिचं आपलं एक, मी आहे इथेच बरी आहे. आणि यांनीही खूप सांगून पाहिलं, माझ्याकडे चला, 2 दिवसाकाठी तुम्हाला इथे आणतो. पण त्यांचं आपलं एकच, मी इथून हलणार नाही. पण एवढं एक सोडलं तर तिच्यासारखी बाई मिळायची नाही. कामाला चोख, वागायला सरळ, कोणाला दुखवायची नाही. घरातल्या जिन्स आणि वस्तू कशा जिथल्या तिथे, वाडीवर आल्या गेल्यांचंही सर्व मोठ्या अगत्याने करतील. पण सोने, माझा जीव काही तिथे स्वस्त नसायचा बघ. तिथं नारळ पोपळा आणायला गावातनंच माणसं जायची की नाही. कधी कधी त्यांना उशीर व्हायचा. मग वाटेत भरतीचं पाणी आलं की रात्री उशिरापर्यंत रस्ता मोकळा व्हायचा नाही. मग कधी कधी तिथेच मुक्काम करायला लागायचा. त्यांच्यापैकी कोणाला तरी काहीतरी दिसलं असेल, नाहीतर काहीतरी अनुभव आला असेल. पण त्या दुसऱ्या घराबद्दल नाना अफवा होत्या, एवढी मात्र गोष्ट खरी. पण मामी, केवळ त्या अडाणी माणसांच्या अफवांवर विश्वास ठेवून तू वाडीवर जायची नाहीस? नाही, वाडीवर जायची, पण मुक्कामाला राहायची नाही. मामी, तिच्या हातावर हात ठेवून सोनाली म्हणाली. मला काहीही सांगू नकोस. मी मगाशी थट्टेने बोलले बघ. वाडीवर गेल्या गेल्या मी मामाला विचारलं, मामी कशी नाही?
आणि बाबांना विचारलं, दादा वहिनी दिसत नाहीत ते. मामांनीच मला सांगितलं, दादाला आणि तुला वाडीवर राहायला आवडत नाही. मामी, मला तेवढं पुरे आहे. मी अशी कोण लागून गेले आहे की तू तुझ्या वर्तनाचं समर्थन माझ्यापाशी करावंस. मामी आणखी काही बोलणार होती तेवढ्यात रघुमामा आलाच. त्याने बरोबर बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. काही पिशव्या होत्या, काही कागदी खोकी होती. हुश्य करून वस्तू खाली ठेवत रघुमामा म्हणाला, संध्याकाळी जाताना वाडीवर न्यायचं आहे सगळं. मग जेवायची वेळ झाली. जेवण झाल्यावर रघुमामा म्हणाला, सकाळी लवकर उठली असशील ना, मग आता पड दुपारची जरा वेळ. आपण 4-4:30ला निघूया. ठीक आहे, जा. समोर 2-3 खोल्या आहेत, त्यातली कोणतीही वापर. आणि हो, हे तुझे फोटो त्याने प्रिंट करून ठेवले होते. रघुमामा, पैसे दे सावकाश. वाडीवर गेलो की दे. पैशांची काय घाई आहे. जा, पड जरा वेळ. घराच्या मागच्या भागात ओळीनं 3 खोल्या होत्या. सगळ्या स्वच्छ हवेशीर होत्या. सगळ्यांच्या खिडक्या मागच्या अंगणात उघडत होत्या. अंगणात आंब्याची झाडं होती. आणखीही काही फुलं झाडं होती. झाडांवरून येणारा गार वारा होता. मधल्या खोलीत सोनाली आली. रुंद खाट होती, उशी होती. पायी त्याशी शाल आणि चादर दोन्ही होतं. खाटेवर बसून तिने फोटोंचं पाकिट उघडलं. तिने न सांगताही रघुमामाने मॅट प्रिंट सांगितले होते. पहिले 20-22 अमेरिकेतले होते, ते तिने बाजूला ठेवले. मग किनाऱ्यावरचे तिचे, आईबाबांचे, रघुमामाचे, सागर लाटांचे फोटो होते. त्यातले 2-3 तर अगदी अप्रतिम होते. आणि मग शेवटचा लॉट त्या दुसऱ्या घरांच्या फोटोंचा होता. तिने रात्री खोलीतून घेतलेले 3 आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रावरून परतताना घेतलेले त्या घराचे 4 फोटो. या फोटोत तिला खरं स्वारस्य होतं. ते तिने आधी पाहायला घेतले. आधी ते रात्री तिच्या खोलीच्या खिडकीतून घेतलेले फोटो. एकूणात 3 फोटो. एक शॉर्ट एक्सपोजरचा, 2 लांब एक्सपोजरचे. बाकीच्या फोटोतून केवळ छायाकृती असलेले ते फोटो सहज वेगळे करता आले. त्यांच्यातला एक ती आता प्रथमच पाहू लागली. खरं तर त्या फोटोत पाहण्यासारखं काहीच नव्हतं. मागच्या समुद्राच्या लाटा किंचित धुसर झाल्या होत्या, कारण त्यांची हालचाल होती. तिचा हात अगदी स्थिर असला पाहिजे, कारण घराची छायाकृती अगदी रेखीव आली होती. मग सोनाली एकाएकी पुढे वाकून तो फोटो बारकाईने पाहू लागली. आणि फोटो पाहता पाहता तिच्या सर्व अंगावरून एकामागून एक असे शहारे जायला लागले. कारण ती घराची साधी छायाकृती नव्हती. घराच्या उतरत्या छपराच्या वरच्या बाजूला मधल्या घडीवर अगदी डाव्या अंगास काहीतरी होतं. एक काळा आकार. असं वाटत होतं की कोणीतरी पाय पोटाशी घेऊन, खांदे मुडपून, डोकं खाली घालून छपरावर बसलं आहे. कितीतरी वेळ सोनाली त्या फोटोकडे नुसती पाहतच बसली होती. मग तिने तो फोटो खाली ठेवला आणि दुसरा पाहायला घेतला. हा लॉंग एक्सपोजरचा होता. मागच्या लाटा आणखीनच धुसर झाल्या होत्या, पण घराची छायाकृती तितकीच रेखीव होती. पण वर छपरावर एक लांबसर काळी सावली होती. लेन्सचं शटर उघडं असताना त्या सेकंदभरात छपरावरचं काहीतरी हललं होतं, उजवीकडे सरकलं होतं. हा काय प्रकार होता? डोळे मिटून तिने त्या रात्रीच्या देखाव्याची आठवण मनासमोर आणण्याचा प्रयत्न केला, पण तिची अगदी पूर्ण खात्री होती की त्या घराच्या छपरावर आपल्याला असा कोणताही आकार दिसला नव्हता. असं 1.5-2 फूट उंचीचं एखाद्या मोठ्या माकडाच्या आकाराचं काहीतरी छपरावर असतं तर तिच्या नजरेतून खासच निसटलं नसतं. तिने ते फोटो बाजूला ठेवले आणि खालच्या फोटोंच्या ढिगातून तिने त्या घराच्या वरांड्यातून काढलेले फोटो घाईघाईने काढले. एका सावलीतून समोरच्या दाराचा, खिडकीचा घेतलेला फोटो होता. तो तिने पाहिला, पण त्यात समोरच्या घराव्यतिरिक्त दुसरं काही नव्हतं. मग त्या वरांड्यातून घेतलेल्या आतल्या खोलीचा फोटो ती पाहू लागली. हो, हीच ती खोली. समोरचं दार, खुंटाळं, ते आरशाचं कपाट. तिच्यासाठी इथे दुसरा धक्का होता, मगापेक्षाही जबरदस्त. तो देखावा तिला स्पष्टपणे आठवत होता. खोलीतलं कपाट, त्या दाराचा आरसा आणि पूर्वेकडून आलेल्या उन्हाने उजळून निघालेली खोली त्या आरशात प्रतिबिंबित झालेली. तिला ते अगदी खात्रीने आठवत होतं. ती उजळलेली रिकामी खोली, पण आता खोली रिकामी नव्हती. आरशात काहीतरी दिसत होतं. सोनाली उभी होती. त्या खिडकीच्या जवळच उजव्या कोपऱ्यात अंग अगदी चोरून एक 8-9 वर्षाची मुलगी बसली होती. आरशातलं तिचं प्रतिबिंब फोटोत आलं होतं. लख्ख प्रकाश, स्पष्ट प्रतिबिंब.
डोळे मोठे करून ती आरशातून कॅमेऱ्याच्या व्ह्यू फाइंडरमधून सोनालीकडे पाहत होती. मोठे मोठे काळे डोळे आणि त्यांच्यात पांढरे बुबुळं. सोनालीचे हात अक्षरशः लटलट कापायला लागले. फोटो तिच्या हातातून गळून खाली पडला. एखादा किडा झटकावा तसा तिने तो फोटो हाताने शरीरापासून दूर झटकला. हतबद्ध होऊन ती त्या पलंगावर पडलेल्या फोटोकडे पाहत होती आणि अजूनही फोटोतल्या त्या मुलीच्या पांढऱ्या बुबुळांचे डोळे तिच्यावर खिळले होते. झटकून टाकून डोळे मिटून घेऊन या गोष्टी नाहीशा होत नाहीत. दृष्टीआड करता येतात पण नाहीशा करता येत नाहीत. त्यांना सामोरं जायला हवं, त्यांचं आव्हान स्वीकारायला हवं. दातांखाली ओठ घट्ट दाबून सोनालीने तो फोटो उचलला. नीट पाहण्यासाठी जवळ आणला. 2 भिंतांच्या कोपऱ्यात अंग दुमडून ती मुलगी बसली होती. डोळ्यावरचे केस घट्ट विंचरून मागे नेले होते. वीतभर लांबीची वेणी घातली होती. परकर पोलका सोनालीनं आजवर केवळ चित्रातच पाहिला होता. तसेच कपडे त्या मुलीच्या अंगावर होते आणि कपड्यांवर फुलांच्या पॅटर्नचं डिझाईन होतं. सोनालीची नजर खोलीतल्या पलंगाकडे गेली. त्या पलंगावरच्या चादरीवरही त्याच डिझाईनचं पॅटर्न होतं. छपरावरून सरकणारं काहीतरी आणि आता रिकाम्या खोलीत कोपऱ्यात लपून बसणारं काहीतरी. दोन्ही साध्या डोळ्यांनी दिसले नव्हते पण कॅमेऱ्याच्या लेन्सच्या फोकसमध्ये आले होते. आणि ती बाहेरून पाहत असताना आतून अलगद दार ओढून घेणारं कोणीतरी. त्या घराला बाहेरच्या दारांना बाहेरून खुशाल कुलूपं असू देत. त्या घरात एवढ्यात कितीतरी वर्षात बाहेरून कोणाचा प्रवेश झाला नसू दे, पण घर रिकामं नव्हतं. घरात कोणाचा तरी कशाचा तरी वावर होता. आणि बाबा, आई, रघुमामा, रखमा या सगळ्यांना ते माहीत होतं. म्हणूनच ते सारे त्या घरासंबंधात बोलायला नाखुश होते. म्हणूनच रघुमामा तिला धोक्याचा इशारा देत होता. भीतीची सुद्धा सवय होते, रखमा म्हणाली होती. फोटोंची चळत तशीच कॉटवर ठेवून सोनाली कॉटवर आडवी झाली होती. त्या दुसऱ्या घराचा चटका सर्वांनाच बसला होता. काहींना प्रत्यक्षपणे तिच्यासारखा, काहींना अप्रत्यक्षपणे. प्रत्येकाची प्रतिक्रिया त्याच्या त्याच्या स्वभावानुसार झाली होती. दादा, वहिनी, मामी यांनी वाडीवरचा मुक्काम बंद केला होता. आई, बाबा, रघुमामा आवश्यक तेव्हा तेथे जात होते. वेळ आली तर राहतही होते. आणि आजी, रखमा त्या तिथे सतत वस्तीला होत्या. उलट बाहेर कुठेच वस्तीला जात नसत. त्यांना माहीत नव्हतं का? अर्थात माहीत होतं. भीतीची सुद्धा सवय होते, रखमा म्हणाली होती. त्यांच्या धैर्याचं कौतुक करायचं की त्यांच्या अडाणीपणाला हसायचं? आणि आता तिची प्रतिक्रिया काय होणार होती? दादा, वहिनी, मामा यांच्यासारखी ती वाडीपासून दूर राहणार होती का बाबा, आई, मामा यांच्यासारखी तिथे राहायला जाणार होती? सोनाली स्वतःशीच प्रामाणिक होती. भीतीने आपली घाबरगुंडी उडाली आहे हे सत्य स्वीकारायला तिला संकोच वाटत नव्हता. पण आता बाकीच्यांनाही ते फोटो दाखवावे लागणार होते. खिडकीतून आत पाहत असताना ते दार सावकाश बंद होताना तिला दिसलं होतं. पण तो एक वैयक्तिक अनुभव होता. त्याला पुरावा काहीही नव्हता, फक्त तिचे शब्द. पण आता पुरावा समोर आला होता. रघुमामा 2:15च्या सुमारास तिच्या खोलीत आला. तेव्हा खरं तर ती त्याची वाटच पाहत होती. तिला खाटेवर जागीच पाहून रघुमामा म्हणाला, काय झाली का झोप? मी झोपलेच नाही, पण विश्रांती तर मिळाली ना. मामा इकडे ये, तुला काहीतरी दाखवायचं आहे. तिचा आवाज एकदम गंभीर झाला होता, लक्षात येण्यासारखा. का? काय आहे? हे पहा. तिने ते 3ही फोटो त्याच्यासमोर धरले. आधी त्याने नुसती वरवरची नजर टाकली. अरे हे तर वाडीवरचं दुसरं घर, तो म्हणाला. आणि मग एकदम तो अगदी स्तब्ध झाला. अगदी स्तब्ध झाला. सोने, केव्हा घेतलेस हे फोटो? त्यातले रात्रीचे फोटो आहेत ते परवा संध्याकाळी आपण वाडीवर पोचल्यावर घेतले. माझ्या खोलीच्या खिडकीतूनच घेतले. पण मामा, मी फोटो घेत होते तेव्हा त्या छपरावर काहीही नव्हतं. असं काही दिसलं असतं तर मी गप्प बसले असते का? ओरडून सगळ्यांना हाका नसत्या का मारल्या? आणि हा दुसरा खिडकीतून घेतलेला काल सकाळी, आणि तेव्हाही खोली रिकामीच होती. आणि मग ती उठून बसत म्हणाली, मामा हा काय प्रकार आहे? सोने, त्या फोटोतली मुलगी मला माहीत आहे. मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. म्हणतोस काय मामा? पण आता नाही, एवढ्यात नाही, पूर्वी, खूप पूर्वी. ते फोटो कॉटवर ठेवत रघुमामा शेजारच्या खुर्चीत बसला. सोने, ती मथी आहे, मथुरा आहे, रखमाची मुलगी. मामा,
हो, ती रखमा वाडीवर आली तेव्हा बालविधवा होती. गोविंदाच्या वडिलांनी तिला ठेवून घेतली, कामावर ठेवली आणि मग 2-3 वर्षांनी तिचा वाडीवरच्याच एका नोकराशी विवाह करून दिला. त्या लग्नातून तिला ही मथुरा झाली. पण तिचं नशीबच खडतर. तो दुसरा नवराही व्यसनी निघाला. शिवीगाळ करायचा, मारपीट काय, काही विचारू नकोस. आणि शेवटी वाडीवरचे काही पैसे, काही दागिने घेऊन तो पळून गेला. त्यानंतर त्याचा पत्ताच नाही. या रखमाला मारून मारून, दाखदपटशा दाखवून त्याने तिच्याकडून पैसे कोठे ठेवतात, दागिने कोठे ठेवतात ही माहिती काढून घेतली. मग हाती जे काही लागलं ते घेऊन झाला पसार. पण ही मथुरा, सांगतो ना, तीही एक ट्रॅजेडीज आहे बघ. मी आणि गोविंदा बरोबरचेच. ही मथुरा आमच्यापेक्षा 1-1.5 वर्षानेच लहान असेल. तशी वाडीवर एकटीच होती, पण तिची ती खेळत असायची एकटीच. कोणाच्या अध्यात मध्यात नाही, काही नाही. आणि एके दिवशी रघुमामा गप्प बसला. एके दिवशी काय, सांग ना मामा. ही मथुरा गायब झाली. सगळीकडे शोध घेतला. सकाळची ती समुद्रावर जायची, पण अगदी सांभाळून असायची. पाण्यात गेली तर घोटाभर पाण्याच्या पुढे जाणार नाही. किती शोधलं, तिचा पत्ताच लागला नाही. आणि मग रघुमामा अगदी हलक्या आवाजात म्हणाला, सोने, ती त्या दुसऱ्या घरात गेली असली पाहिजे. पण ते घर तर बंद होतं ना, दारं खिडक्या सगळं बंद होतं ना. होतं ना, बंद होतं. आता नको, पुन्हा केव्हा तरी सगळं सांगेन. पण ही फोटोत 8-9 वर्षांचीच दिसते. हो, ती नाहीशी झाली तेव्हा त्याच वयाची होती. त्या शब्दांचा अर्थ सोनालीच्या लक्षात यायला जरा वेळ जावा लागला. म्हणजे त्याच वयाची असताना ती मथुरा. हो, त्याच वयाची असताना. म्हणून अजून ती तशीच दिसते तर. हो, तिच्यात आता बदल व्हायचा नाही. मामा, तुला आजवर कधी दिसली नाही? नाही, कधीही नाही. रघुमामा आणखी काहीतरी बोलणार होता, पण तो काहीच बोलला नाही. मग विषय बदलत तो म्हणाला, सोने, आता तुला काही गोष्टी दिसल्या आहेत, काही समजल्या आहेत. या उपरही तू वाडीवर येणार आहेस का? आजीला, रखमाला, बाबांना, आईला, तुला, सर्वांना तिथले असे काही प्रकार होत असतात याची इतकी वर्ष कल्पना आहे ना? हो. तरी तुम्ही जाताच आहात ना वाडीवर? आता माझी बहीण तिथे आहे म्हटल्यावर न जाऊन कसं चालेल? आणि गोविंद माझा अतिशय प्रिय, अगदी जवळचा मित्र आहे. गेली 50 वर्ष आम्ही एकमेकांच्या अगदी निकट सहवासात आहोत. वाडीवर मला परकं असं कधी वाटलंच नाही. मग त्याची आई तिथे एकटीच असते. चौकशीला जायलाच हवं, नाही का? मामाची साधी इमानदारी तिच्या काळजाला स्पर्श करून गेली. मामा, अर्थात हेही आहे, मला काही धोका असण्याची जराशी जरी शक्यता असती तर आईबाबांनी मला वाडीवर नेलंच नसतं. पण मग तीच जरा वेळाने म्हणाली, पण इतके दिवस का नाही नेलं? आणि लहानपण गेलं. नाचायचे, बागडायचे, कैऱ्या बोरं खायचे दिवस गेले. त्या लहान वयात तिथं नेलं असतं तर मजा नसती का आली? तुझ्या आजीचीच खास आज्ञा होती, लहान मुलांना वाडीवर आणायचं नाही. पण तुम्ही दोघं जातच होतात. आता गोविंदाचं ते घरच, तो दुसरीकडे कुठे जाणार? मग त्याच्याबरोबर मीही. मामा, एक गोष्ट उघड आहे, तू मला अर्धवटच सांगत आहेस. कदाचित. जाऊ दे, मी तुझ्याबरोबर येणार आहे. आई, बाबा, रखमा तिघांना हे फोटो दाखवणार आहे. त्या उपर बाबा म्हणाले की तू वाडीवर राहू नकोस, तर मी सरळ पुण्याला जाईन. रघुमामा तिच्याकडे पाहून जरासा हसत म्हणाला, सोने, मनातनं माझी हीच इच्छा होती. तू घाबरून मागे सरू नयेस असं वाटत होतं. ठीक आहे, 4ला चहा झाला की आपण निघूया. मामा, मामीला यातलं काही माहिती आहे? काही कल्पना आहे का? तिची तिथं राहायची इच्छाच नसते आणि मीही तिला आग्रह करीत नाही. रघुमामाने गावात बरीच खरेदी केली होती. हलक्या वस्तू त्याने बरोबर घरी आणल्या होत्या. ज्या जड होत्या त्या गावातून जाताना दुकानांपाशी जीप थांबवून मागे भरून घेतल्या. हमरस्त्याला लागल्यावर मग गाडीचा वेग वाढला. पण रहदारी भरपूर होती. ते जेव्हा वाडीच्या फाट्यावर वळले तेव्हा आसपासची वाहनांची भरभर थांबली. 2च दिवसांपूर्वी संध्याकाळच्या जवळजवळ याच वेळी सोनाली प्रथम या रस्त्याने आली होती. तेव्हा मनात फक्त एक कुतूहल होतं आणि एकाकी आड रस्ता पाहून इथे करमणार तरी आहे का याची मनात शंकाच आली होती. पण केवळ 2च दिवसात परिस्थितीत केवढा बदल झाला होता. ती आता केवळ तटस्थ निरीक्षक राहिली नव्हती. वाडीवरच्या चांगल्या, वाईट, विश्वसनीय, अविश्वसनीय, शक्य अशक्य सर्व घटनांमध्ये ती प्रत्यक्ष व्यक्तिगतरित्या गोवली गेली होती. भरती अजून मधल्या वाटेपर्यंत पोचली नव्हती. रेतीचा रस्ता खुला होता. इमारतीपाशी जीप थांबली तेव्हा वरांड्यात आईबाबा हजर होते. जीपचा आवाज ऐकून रखमाई बाहेर आली. न सांगता तिने जीपच्या मागच्या भागात ठेवलेलं सामान उतरवून घेतलं आणि मग एक करीत ती घरात सामान घेऊन गेली.
नमस्कार अभय रसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. तेरा नाम है साचा, मन मेरे यार बाचा, बस नाम तेरा माँ. एक पहचान मेरी तू ही, जिन जान मेरी तू ही, जहान मेरा माँ. One day